बघा नेक्स्ट थेरम आहे की एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स मॅट्रिक्स. काय एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स मॅट्रिक्स. बघा याच्यामध्ये काय की स्टेटमेंट काय सांगतं की नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन. काय नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर स्क्वेअर मॅट्रिक्स टू हॅव अन इनव्हर्स इज दॅट डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे नेसेसरी कंडिशन आणि सफिशियंट कंडिशन काय सांगते की जर एखाद्या मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्सचा बघा त्याचं मिनिंग सांगतो मी की एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि थेरमचा मिनिंग बघा स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे एका आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. आता पहिला मिनिंग काय नेसेसरी कंडिशन काय सांगतं की जर तुमच्याकडे ए इनव्हर्स जर एक्झिस्ट होत असेल काय ए इनव्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर तो मॅट्रिक्सचा डिटरमिनंट किती राहतो नॉट इक्वल टू 0. ठीक आहे ए इज अ एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. जर ए इनव्हर्स एक्झिस्ट व्हायचा असेल तर त्याचा डिटरमिनंट किती येतो नॉट इक्वल टू 0. हे झाले नेसेसरी कंडिशन. म्हणजे आपण एवढं पण सांगू शकतो की इनव्हर्स काढायच्या अगोदर की एखाद्या मॅट्रिक्सचा जर डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर आपण त्यावरून सांगू शकतो की या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढू शकतो. जर डिटरमिनंट इक्वल टू 0 आला तर आपण इथून सांगू शकतो की या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार नाही. म्हणजे आपल्याकडे एक नेसेसरी कंडिशन काय झाली की तुम्ही एवढं जरी झालं की एखाद्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आला तरी पण तुम्ही सांगू शकता की या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होतं. ही झाली तुमच्याकडे नेसेसरी कंडिशन. बघा मी मिनिंग सांगतोय. आता सफिशियंट मध्ये काय आहे सफिशियंट मध्ये काय आहे की जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट जर नॉट इक्वल टू 0 आला दॅट मीन्स काय की ते मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे. काय आहे नॉन सिंग्युलर. आपल्याला माहिती आहे की एखाद्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट जर नॉट इक्वल टू 0 आला तर ती मॅट्रिक्स कशी असते नॉन सिंग्युलर. जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट जर नॉट इक्वल टू 0 आला तर त्या मॅट्रिक्सचं इनव्हर्स काय होतं एक्झिस्ट होतं. हे झालं सफिशियंट कंडिशन. बघा नेसेसरी आणि हे झालं सफिशियंट. त्याचा दुसरा मिनिंग काय आहे बघा ह्याच थेरमचा की एखादा मॅट्रिक्स आहे स्क्वेअर मॅट्रिक्स ते जर इन्व्हर्टिबल आहे. बघा इन्व्हर्टिबल म्हणजे काय की एखाद्या मॅट्रिक्सचा जर इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल एखाद्या मॅट्रिक्सचा काय जर इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल तर त्याला म्हणतो आपण काय इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. आता बघा इफ अँड ओनली इफ काय इफ अँड ओनली म्हणजे हे थेरम काय आहे जर ए जर इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असेल तर ते नॉन सिंग्युलर राहतं आणि जर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. म्हणजे इफ अँड ओनली म्हणजे काय की जर हे असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आणि जर ही कंडिशन असेल तर हे सॅटिस्फाय होणार. म्हणजे इफ अँड ओनली इफ म्हणतो आपण त्याला. बघा थेरमचा दुसरा मिनिंग काय आहे की ए जर इन्व्हर्टिबल आहे म्हणजेच काय की इनव्हर्स जर एक्झिस्ट होत असेल बघा इन्व्हर्टिबल तर काय तुमच्याकडे आता इफ अँड ओनली म्हणजे काय दोन्ही साइडनी पण प्रूव्ह होणार. जर मी हे सपोज केलं इन्व्हर्टिबल तर त्या मॅट्रिक्सला काय व्हावं लागेल नॉन सिंग्युलर व्हावं लागेल. ए इज अ नॉन सिंग्युलर. ठीक आहे म्हणजेच काय की ए इनव्हर्स म्हणजेच काय आता इथे मी लिहितो ए इनव्हर्स म्हणजे काय की ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आयडेंटिटी असेल तर नॉन सिंग्युलर म्हणजे काय की डिटरमिनंट ऑफ ए इक्वल टू 0 नॉट इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही काय करणार जर इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल तर त्याचा डिटरमिनंट किती यायला पाहिजे नॉट इक्वल टू 0 यायला पाहिजे. आणि जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट झाला पाहिजे. हे झालं एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स मॅट्रिक्स. मिनिंग समजला असेल. आता आपण प्रूफ कडे येऊया. ठीक आहे प्रूफ मध्ये बघा आपल्याला काय करावं लागेल नेसेसरी कंडिशन घ्यावं लागेल पहिली की ए इनव्हर्स तुमचा एक्झिस्ट होतो आणि दाखवावं लागेल त्याचा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0. सफिशियंट कंडिशन मध्ये काय की जर डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर आपल्याला दाखवायचं त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. चला येऊया प्रूफ मध्ये. बघा दोन्ही प्रूफ हे सगळं प्रूफ करण्यासाठी पहिला आपल्याला काय लागतं आपण घेऊया. बघा पहिलं काय लागतो की जर ए मॅट्रिक्स जर स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर आपण हे एवढ्या गोष्टी करणार नाही. कारण की इनव्हर्स नॉन सिंग्युलर हे कोणत्या मॅट्रिक्स करतो आपण सगळं स्क्वेअर मॅट्रिक्स. मग आपल्याला जो मॅट्रिक्स ए असेल तो कसा असेल आता ए इज अ एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे पहिली गोष्ट झाली आता की ए आपल्याकडे काय झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. आता आपण प्रूफ करूया पहिलं नेसेसरी कंडिशन. काय प्रूफ करूया नेसेसरी कंडिशन. बघा नेसेसरी कंडिशन मध्ये काय आहे की तुम्ही पहिलं सपोज काय करणार बघा काय काय करायचं मला की सपोज करणार मी तुमच्याकडे काय ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. काय करणार मी ए इनव्हर्स एक्झिस्ट आणि दाखवायचं काय मला टू शो दॅट
काय की डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 दाखवायचं. ठीक आहे. बघा जर ए इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर मला काय दाखवायचंय की डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. हे झालं तुमचं नेसेसरी कंडिशन. आता नेसेसरी मध्ये बघा आता सपोज केलं ए इनवर्स इज एक्झिस्ट. काय ए इनवर्स इज अ एक्झिस्ट. त्याचा मिनिंग काय होतो की देन देर एक्झिस्ट एक मॅट्रिक्स एक्झिस्ट होईल बी. काय एक मॅट्रिक्स एक्झिस्ट होईल. ते काय काम करेल तुमच्याकडं काय की ए इंटू बी इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट होतो म्हणजे तुम्हाला एखादा तरी असा मॅट्रिक्स भेटेल जो की त्याच्याबरोबर मल्टिप्लाय करून काय येईल आन्सर आय. त्यालाच म्हणतो आपण काय की बी हा जो आहे ए चा इनवर्स आहे. मग मी तरी तो काय बी इज अ इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स. मी हे का घेऊ शकलो कारण मी सपोजच केलंय की माझा इनवर्स एक्झिस्ट होतो म्हणजे मला असं एक बी मॅट्रिक्स भेटतो की जो ए बरोबर मल्टिप्लाय केल्यावर काय होतं माझा आन्सर आयडेंटिटी. आता मला हे दाखवायचंय की काय शोधायचं की मला याचा डिटरमिनंट किती आला पाहिजे नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे. आता मी काय करणार की हे ए इंटू बी इक्वल टू आयडेंटिटी आहे. मी दोन्ही साइडने काय घेतो डिटरमिनंट घेतो. डिटरमिनंट ऑफ ए बी इक्वल टू डिटरमिनंट ऑफ आयडेंटिटी. मी काय केलं की हे जे इक्वेशन आलं आपल्याकडे त्याच्यात काय दोन्ही साइडचं काय घेतलं डिटरमिनंट. आता मला सांगा की हे जे डिटरमिनंट आहे डिटरमिनंट ऑफ ए सेपरेट घेऊ शकतो आपण डिटरमिनंट ऑफ बी इक्वल डिटरमिनंट ऑफ ए बी मल्टिप्लिकेशन मध्ये काय राहतं की आपण सेपरेट मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. मग काय मी डिटरमिनंट ऑफ ए घेतला आणि डिटरमिनंट ऑफ बी. मग काय नाही तर तुमचं डिटरमिनंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आय म्हणजे कोण आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सचा डिटरमिनंट किती येतो 1. म्हणजेच काय आलं की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 1. आता नॉट इक्वल टू 0 आला का नाही. म्हणजेच काय की जर दोन मॅट्रिक्स किंवा दोन संख्याचा गुणाकार जर नॉट इक्वल टू 0 येत असेल त्या दोन्ही संख्याला काय व्हावं लागेल नॉट इक्वल टू 0 व्हावं लागेल. म्हणजे बघा इथं सांगतो की सपोज दोन संख्याचा गुणाकार जर 0 आला तर याचा मिनिंग काय होतो की एक तर तुम्हाला ए ला 0 व्हावं लागेल किंवा एक तर बी ला 0 व्हावं लागेल. तरच हे पॉसिबल आहे की दोन संख्याचा गुणाकार 0 येतो. आता दुसरी गोष्ट आहे की दोन संख्या आहेत ए आणि बी म्हणजे दोघांचा गुणाकार जर नॉट इक्वल टू 0 येत असेल तर तुमच्याकडे दोन्ही संख्या जे आहेत ते नॉट इक्वल टू 0 पाहिजे. काय पाहिजे नॉट इक्वल टू 0. मग इथं पण सेमच आहे की या दोघांचा गुणाकार जर नॉट इक्वल टू 0 येत असेल म्हणजे 1 म्हणजे काय नॉट इक्वल टू 0 तर तुमची पॉसिबिलिटीज काय आहे की एक तर तुम्हाला ए पण काय पाहिजे नॉट इक्वल टू 0 आणि हा बी पण काय पाहिजे नॉट इक्वल टू 0 तर ते पॉसिबल होईल. म्हणून बघा इथं काय आलं तुमच्याकडे डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 आला. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की डिटरमिनंट ऑफ ए किती पाहिजे आपल्याकडे नॉट इक्वल टू 0. मग आपण इथून सांगू शकतो की ए इज अ नॉन सिंग्युलर. मग ज्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट काय आहे नॉट इक्वल टू 0 येतो त्याला काय म्हणतो आपण नॉन सिंग्युलर. बघा हा झाला पहिला पार्ट आपल्याला. सेम आता उलटा रिव्हर्स. बघा रिव्हर्स म्हणजे काय कॉन्व्हर्सली प्रूव्ह करायचं आपल्याला. कॉन्व्हर्सली त्याला म्हणू आपण सफिशियंट कंडिशन. काय करूया सफिशियंट कंडिशन. आता सफिशियंट कंडिशन मध्ये आपण उलटा घेणार आहोत. ठीक आहे. ए तर एनी स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आपण पहिलेच घेतलेला आहे. तर सफिशियंट कंडिशन मध्ये तुम्हाला गिवन काय घ्यायचं बघा की डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 घ्यायचं. ठीक आहे. त्यालाच काय नाव आहे आपण ए इज अ नॉन सिंग्युलर. ठीक आहे. एका झाला तुमच्याकडे नॉन सिंग्युलर हे आपल्याकडे गिवन आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे टू शो दॅट किंवा टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला की ए इनवर्स इज अ एक्झिस्ट. काय प्रूव्ह करायचं आपल्याला की याचा ए इनवर्स काय होतो एक्झिस्ट होतो. आता ए इनवर्स एक्झिस्ट करणे म्हणजे काय की तुम्हाला ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय आणणे आयडेंटिटी आणणे किंवा ए इंटू बी इक्वल टू काय आणणे आयडेंटिटी. म्हणजेच काय बी हा ए चा इनवर्स आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. तर पहिली गोष्ट बघा आपण आपल्याकडे काय आहे की ए बघा इथं ए इनवर्स म्हणजे काय आपला फॉर्म्युला आहे बघा इथं मी तर लिहितो की ए इनवर्स इक्वल टू काय राहतो आपल्याकडे 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय ए इनवर्स. आणि आपल्याला हे पण माहिती आहे काय ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू काय येतं डिटरमिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. हे दोन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे आहे बघा ए इनवर्स म्हणजे काय राहतं
की 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. दुसरी गोष्ट काय आहे की ए आणि ऍडजॉइंट ऑफ ए चं मल्टिप्लिकेशन कुणाबरोबर येतं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ठीक आहे. मग आपण काय घेऊया की आपल्याला काय माहिती आहे वी नो दॅट बघा आपल्याला काय माहिती आहे की ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू काय ना किंवा उलट घ्या तुम्ही पहिले ऍडजॉइंट घ्या तरी काही फरक पडत नाही. ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू काय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे ए आणि ऍडजॉइंटचं मल्टिप्लिकेशन कुणाच्या इक्वल येतं की डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. आता आपल्याला काय करायचं आहे की याला ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी आणायचं आहे किंवा ए बी इक्वल टू आयडेंटिटी आणायचं. म्हणजे काय की ए इनवर्स जो आहे या ए चा इनवर्स आहे, हा बी जो आहे या ए चा इनवर्स आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे काय आहे की ही आपल्याला माहिती आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी एवढं माहिती आहे. मग बघा पहिली गोष्ट आपल्याला काय लागतं की ए इनवर्स साठी काय लागतं आपल्याला 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आपल्याकडे तर ऍडजॉइंट आहे इथं याला कशाची गरज आहे डिवाइडला डिटर्मिनंट पाहिजे. मग मी काय करणार की इथला माझा जो डिटर्मिनंट आहे मला इकडच्या साईडला काय आणायचं आहे आयडेंटिटी. मग इथं पण डिटर्मिनंट आलाय आणि मला इथं डिटर्मिनंटची गरज आहे. म्हणजे मी काय करू शकतो की दोन्ही साईडने डिटर्मिनंटनी डिवाइड करू शकतो. ठीक आहे. काय करा मी डिवाइडेड डिटर्मिनंट ऑन बोथ साइड. ठीक आहे. तर काय तुमच्याकडे बघा मी इथं डिटर्मिनंट डिवाइड करतो. काय लिहितं की ए जशास तसे आहे. मी डिवाइड केलं काय तुमच्याकडे 1 डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे. या साईडला डिटर्मिनंट डिवाइड केलं तर काय ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू सेम मी डिटर्मिनंट डिवाइड करतो काय 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. बघा काहीच नाही केलं फक्त सगळ्या साईडला कशाने डिवाइड करतो मी डिटर्मिनंट. तर पहिला डिटर्मिनंट ए इंटू आयडेंटिटी अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. तर इथं तुमच्याकडे बघा काय आलं की हा डिटर्मिनंट आणि हा डिटर्मिनंट कॅन्सल झाला आणि इथं बघा की 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे कोण ए इनवर्स. मग आपण इथं व्हॅल्यू पुट करा काय ए इंटू ए इनवर्स. काय एवढा जो पार्ट आहे तुमच्याकडे हा त्याची व्हॅल्यू किती आली ए इनवर्स किंवा परत इथं 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंटची व्हॅल्यू किती आली ए इनवर्स ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट निघून गेला राहिलं काय इथं आयडेंटिटी. म्हणजेच काय आलं की ए इंटू ए इनवर्स किंवा ए इनवर्स इंटू ए इक्वल टू काय आला आपल्याकडे आयडेंटिटी आला. तर आपण जे हे घेतलेलं 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए याला आपण बी पण म्हणू शकतो. वेअर बी इक्वल टू काय तुमच्याकडे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजेच काय झालं इथं आता बी जर पुट केलं मी याची व्हॅल्यू तो किती एक तर ए इनवर्स पुट केलं किंवा बी पुट केलं काय तुमच्याकडे ए इंटू बी इक्वल टू काय आला आयडेंटिटी किंवा बी इंटू ए इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजे बघा इथं काय ना 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए ला बी पुट केला तर काय ए बी इथं काय याच्या जागी पण बी इंटू ए इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजेच काय झालं आपल्याकडे बी हा जो आहे तो ए चा काय झाला इनवर्स. म्हणजेच काय बी इज अ इनवर्स ऑफ ए. तर आपलं काय झालं तर ए इनवर्स इज अ एक्झिस्ट झालं का ए इनवर्स इज अ एक्झिस्ट. म्हणजे आपल्याला काय भेटलं एक इनवर्स भेटलं. बघा याच्यामध्ये काय केलं तो पहिला पार्ट मध्ये की पहिला पार्ट काय की ए इनवर्स एक्झिस्ट होतो सपोज केला होता आणि दाखवलं होतं की त्याचा डिटर्मिनंट